चांगलीच रंगात आली आणि इकडे शिंदेंची शिवसेना आणि त्यासोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये आता एक प्रकारे सामना बघायला मिळतोय। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेंनी संगमनेर शहरात सभा घेतली। या सभेत मंत्री उदय सामंत यांना फोन करून MIDC मंजूर करण्याचे आदेश दिले आणि उदय सामंत यांनी 2 महिन्यात याचं नोटिफिकेशन काढू असं आश्वासन दिलं। उपमुख्यमंत्र्यांनी जनतेसाठी केलेली मागणी मंत्र्यांनी थेट फोनवरून मान्य केल्यानं आता विरोधक आक्रमक झाले। किती बनवाबनवी करणार असं सांगत बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। उद्या नदी आणि डोंगरही तुम्ही मंजूर करणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे। काय करणार तुम्ही? एकनाथ शिंदे आहे, नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन। जिथं जाल तिथं MIDC मंजूर। लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे, ते म्हणतात धरण मंजूर। लोक म्हणतात धरण कसं काय होणार, नदी नाही, नदी मंजूर। नदीला पाणी कुठून येणार, डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर। अरे बनवा बनवी करावं लागते थोडी इलेक्शन मध्ये। तुम्हाला फंडे करायची सवयच आहे, इलेक्शन फंडे। काल सगळं मंजूर होतं। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नेत्यांमध्ये आता कुठेतरी संघर्ष होतोय का अशी चित्र बघायला मिळतात। देवरुखमधलं हे प्रकरण समोर आलेलं आहे आणि हे 2 नेते आहेत भास्कर जाधव आणि विनायक राऊत, ज्यांच्यामध्ये आता अंतर्गत संघर्ष हा पाहायला मिळतोय। देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेकरता माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते। बॅनरवर दोन्ही नेत्यांचे फोटोही होते, मात्र विनायक राऊत सभेला गैरहजर राहिले। काहीच दिवसांपूर्वी भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केलेली। त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये अंतर्गत कलह सुरू आहे। भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवर पुन्हा एकदा निशाणा साधला, तर उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधवांशी फोनवरून संवाद साधत मध्यस्थी केली। ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातला संघर्ष थांबणार का पाहणं महत्त्वाचं आहे। खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही। परंतु हे कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला। पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही। राज्यामधील नगर परिषद